गुड मॉर्निंग, नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. आपण परत एक सिरीज का सुरू करतोय की नीट रिनीट 2026 या परीक्षेला आलेले क्वेश्चन्स. मित्रांनो पहा, त्या ठिकाणी एक क्वेश्चन आला होता टेरिडोफायटा डिव्हिजन संदर्भात. आपण ॲनिमलला काय करतो, ॲनिमलला करतो तर फायलम आणि प्लांटला काय करतो आपण डिव्हिजन. तर डिव्हिजनच्या संदर्भात आला होता आणि क्वेश्चन काय होता, स्पिनोसिडिया क्लास बिलॉंग टू क्वेश्चन नंबर 103 सेट 70 हे नीट रिनीट 2026 चा. ओके, 103 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलं, स्पिनोसिडिया क्लास बिलॉंग टू फर्स्ट ऑप्शन टेरिडोफायटास, सेकंड ऑप्शन ब्रायोफायटा, थर्ड ऑप्शन एंजियोस्पर्म, फोर्थ ऑप्शन जिम्नोस्पर्म. तर मित्रांनो इतका इझी एनसीईआरटी मधला प्लांट किंगडम या लेसन मधला क्वेश्चन होता, क्लास 11. पण जर विद्यार्थी जागरूक असतील, थोडं चाणाक्ष असेल, तर हाच प्रश्न तुम्हाला क्लास 9th मध्ये एनसीईआरटी मध्ये तुम्हाला मिळेल. प्रॉब्लेम काय लक्षात घ्या, या प्रश्नात थोडस फिरून विचारलं गेलं, पण एनसीईआरटी बेस, प्युअर एनसीईआरटी बेस से तुम्हाला हा प्रश्न मिळून जाईल एनसीईआरटी मध्ये 11वीच्या. तर या ठिकाणी स्पिनोस्पिडिया हे क्लास जो आहे तो कशा संदर्भात होतो, तर टेरिडोफायटा. तर टेरिडोफायटा व्हॉट इज इट, आवाज बसतोय, सॉरी बेटा एक मिनिट. टीचिंग फार होते, साहजिक आहे, आवाजाचा प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे. हा, तर स्पिनोसिडिया इज अ क्लास बिलॉंग टू टेरिडोफायटा. बऱ्याच वेळा आपल्या क्लासमध्ये मी खूप छान पद्धतीनं टीच केलेलं आहे बेटा की टेरिडोफायटा, ब्रायोफायटा है ना, हे जे हे आहेत हे डिव्हिजन आहेत प्लांट मध्ये, याचा उपयोग काय. टेरिडोफायटा तुम्हाला माहित आहे वर्ल्ड मधलं फर्स्ट डिव्हिजन आहे, ज्या डिव्हिजन मध्ये झायलम अँड फ्लोएम बॉटनिस्ट लोकांनी सर्वात अगोदर फाउंड केलं होतं, राईट. झायलम अँड फ्लोएम. Xylem absorb water and minerals from soil to plant. बरोबर आहे. झायलम आपल्या सॉइल मधून मिनरल्स आणि वॉटर ऍब्झॉर्ब करतात. फ्लोएम जे फूड क्रिएट झालं ते फूड ट्रान्सपोर्ट ऑल पार्टला. मग त्या रिलेटेड प्रश्न वेळा होता, कारण टेरिडोफायटा ही वर्ल्ड मधलं पहिला डिव्हिजन आहे, फर्स्ट डिव्हिजन आहे. त्याला आपण काय म्हणतो, वॅस्क्युलर डिव्हिजन. म्हणजे पहिल्या वॅस्क्युलर डिव्हिजन फाउंड जे झालेलं आहे ते टेरिडोफायटा आहे. पण सरळ प्रश्न एनटीएने विचारला नाही. त्यासाठी प्लांट किंगडम हा लेसन आपल्याला बघणं गरजेचं होता, कारण प्लांट किंगडम मध्ये हे स्पष्ट लिहून आहे की टेरिडोफायटा काय, वॅस्क्युलर. मग त्याचं कॅरेक्टर भाग त्याच्यामध्ये दिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पिनोसिडिया इज अ क्लास वॅस्क्युलर प्लांट कॉमनली नोन ॲज अ हॉर्सटाइल, द ओनली लिव्हिंग जीनस इन द ग्रुप ऑफ इक्वेस्टियम. इक्वेस्टियमचा फोटो तुमच्या एनसीईआरटी बुकच्या पेज वरती आहे. इक्वेस्टियमचा फोटो, ओके, त्याचे लीव्स, त्याचे कॅरेक्टर्स ऑल प्रेझेंट ऑन द युअर एनसीईआरटी पेज नंबर बुक. ओके, तर क्वेश्चन बाहेरचा आला का मित्रांनो, अजिबात नाही आला. टेरिडोफायटा फेमस डिव्हिजन आहे, कारण ऑब्विसली फर्स्ट डिव्हिजन है ना, की दॅट फाउंड वॅस्क्युलर बंडल, झायलम अँड फ्लोएम. त्याच्या रिलेटेड पण डायरेक्ट न विचार त्यांनी काय विचारलं, क्लास विचारलं. ठीक आहे, आणि त्या क्लासमध्ये हा जो क्लास आहे तो आहे. ओके, थोडं तुम्हाला कॅरेक्टर सांगतो कशाबद्दल, की या प्लांट मध्ये काय होतं, या क्लासमध्ये काय होतं. स्पिनोसिडिया इन क्लास इज अ वॅस्क्युलर प्लांट. ओके, तर वॅस्क्युलर प्लांट ऑब्विसली वेस, पण की कॅरेक्टर जॉइंटेड होलो स्टेम्स अँड डिस्टिंक्ट नोड अँड इंटरनोड both are present. Node and internode both are present. Small scale like leaves arranged in whorls around the stem, reproduced by spore rather than seed. Understand, reproduced by spore rather than seed. Possess silica deposit in the tissue, making stem rough and abrasive. Commonly found in the most moist habitats such as stem bank, wetlands and damp soil. हे जो क्लास मधले जे प्लांट मिळतात कुठे, तर वेटलँड एरियामध्ये, मॉइस्ट एरियामध्ये. ठीक आहे, ज्या ठिकाणी पाणी नेहमी साचलेलं असतं,
खास करून वेस्ट बेंगॉलचा सुंदरबन एरिया, ठीक आहे, तुमचा अरेबियन सी तर आहे जास्त करून, बे ऑफ बेंगॉल या साईडला बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे प्लांट आढळतात. आता पॉइंट काय या ठिकाणी, त्याचं किंगडम ऑब्विसली प्लांटी आहे, टेरिडोफायटाचं काय याचं डिव्हिजन आहे, आणि क्लास कुठला याचा स्पिनोसिडिया, लिव्हिंग जीनस कुठला इक्विसेटम. मी तुम्हाला किती वेळा शिकवलं, ग्रुप ऑफ सगळ्यात छोटा पार्ट कुठल्याही अॅनिमल आणि प्लांटी मधला. जर आपण एक तर असेंडिंग या डिसेंडिंग, तर आपण खालून जाऊ. ग्रुप ऑफ स्पेसिस ऑब्विसली जीनस, ग्रुप ऑफ जीनस ऑब्विसली फॅमिली, ग्रुप ऑफ फॅमिली ऑर्डर, ग्रुप ऑफ ऑर्डर क्लास, आणि ग्रुप ऑफ क्लास त्याच्यावरती फायलम. आता फायलम कशासाठी वापरतात, अॅनिमल साठी वापरतात, ओके. आणि डिव्हिजन कशासाठी वापरायचं, प्लांट साठी. आणि किंगडम काय त्यामध्ये, किंगडम दोन, प्लांटी अँड अॅनिमलिया. क्लिअर. तर मित्रांनो बघा, हे आयसीझेडियन आणि आयसीबीएन इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नॉमेनक्लेचर, फुल फॉर्म ऑफ आयसीझेडियन, आयसीबीएन इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर. म्हणजे लक्षात घ्या, हे जे ग्रुपिंग केली क्लासची, ऑर्डरची, फॅमिलीची, या डिव्हिजनची, हे कशाने केले आहे, तर ऑब्विसली याची नोंद कुठे झाली आहे, तर आयसीझेडियन आणि आयसीबीएन. बरेच प्लांट आहेत, जसं मॅन्जिफेरा इंडिका, सायंटिफिक नेम ऑफ मँगो, ओसिमम सॅक्टम, सायंटिफिक नेम ऑफ तुलस, है ना, मल्टिपल प्लांट दॅट वन नेम प्रोव्हाइड, बट सायंटिफिकली त्याला आपण म्हणतो बॉटनिकल नेम सुद्धा म्हणतो, ओके. ऑब्विसली हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं मस्ट आहे. त्याला आपण बायनोमियल मेथड सुद्धा म्हणतोय. आलं लक्षात. पण क्वेश्चन हे साधारणतः 90 पासून आलेले आहेत, म्हणजे 9, 10, 11, 12 4 वर्ष ज्यांनी बायो हँडल केलाय त्या विद्यार्थ्यांसाठी हा क्वेश्चन खूप इझी होता. टेरिडोफायटा रिलेटेड. टेरिडोफायटा इज अ फेमस डिव्हिजन, कारण फर्स्ट डिव्हिजन आहे ज्याच्यामध्ये काय फॉर्म झाले बेटा, तर व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे झायलम अँड फ्लोएम. ऑब्विसली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की झायलमचं आणि फ्लोएमचं मेन वर्क काय. झायलमचं वर्क परत सांगतो आपल्या विद्यार्थ्यांसाठी, झायलमचं वर्क काय, मिनरल्स अँड वॉटर ऍब्झॉर्ब करणं फ्रॉम सॉइल टू प्लांट. आणि जे फोटोसिंथेसिस थ्रू जे फूड क्रिएट होतं ते फूड बनलेलं सगळ्या एरियामध्ये स्प्रेड करायचं काम कोणाचं आहे, तर ते आहे फ्लोएमचं. झायलम वन डायरेक्शन चालतं, राईट, वन डायरेक्शन बॉटम टू टॉप, पण फ्लोएम ऑल डायरेक्शन ते फूड ट्रान्सफर करते, ओके. सो खूप इझी क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 103, स्पिनोसिडिया क्लास बिलॉंग टू टेरिडोफायटा, ओके. थँक्यू.